मला तिथं पोहोचायचे 8 वाजायचे आतमध्ये. मारायचं नाही, मारायचं नाही. बस 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 बस. तुझ्या तोंडावरचा आनंद मला दिसतोय. काय झालं यश? तर आमच्या यशला जरासं जास्त खायला दिलं की गाडी अशी चढायला लागते. आणि थाट बघितलं का साहेबांचं, असं कांदा बिंदा सगळं बाजूला काढतंय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये. स्वागत आहे. आजचा माझा लुक वेगळा दिसत असेल तुम्हाला. सो आज आहे शनिवार आणि आजची तारीख किती? आज तारीख आहे 22/11/2025. आमच्या ब्लॉग मध्ये बघितलं की ग्राउंडची साफसफाई करून घेतलेली आहे आणि स्पोर्ट्स डे मुळे मुलांना स्पोर्ट्सचं जरा जागृती निर्माण व्हावी, किंवा ज्या दिवशी स्पोर्ट्स आहे त्या दिवशी पुरं बाहेर काढणं त्यांना जमणार नाही आणि आपल्याला पण जमणार नाही. म्हणून जरा 2-3 आठवडे शनिवारचे जरा मुलं बाहेर घेणार आहे मी ग्राउंडला, जेणेकरून त्यांना जरा स्पोर्ट्स बद्दल सगळ्या माहिती कळेल किंवा पोरांचं जरा शरीर रिलॅक्स होईल, नाही का, यूज टू होतील खेळायला आणि मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे. सो आजचा दिवस कसा असणार आहे मला पण माहित नाही. आमच्या मातोश्री पण जाणार आहेत पुशेगावला, फादर पण जाणार आहे तिला घेऊन. तेवढं मला जमतंय तेवढं मी चांगलं चांगलं काही ना काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन. बरं येऊ का? तर आमच्या दादाने केली शेकोटी, परंतु मला तिथं जायला आता वेळ नाही. तर मी आता सध्या एवढं सगळं घातलं. एक जॅकेट आहे त्याच्यामध्ये, आज स्वेटशर्ट आहे, स्वेटशर्टच्या आतमध्ये एक टी शर्ट आहे, टी शर्टच्या आतमध्ये बनेन आहे. एवढं सगळं घातलंय, प्लस अजून वरून मी ही जॅकेट घातले. आता हेल्मेट घालणार आहे. हेल्मेट नंतर मी डोक्यावरती टोपी घातली. टोपीनंतर हा मोप लावणार आहे आणि मोप नंतर हे एवढं सगळं जर्किंग घातलंय, हे घातलंय आणि हे हँडग्लोव्ज फाटल्यात, नवीन घेणार आहे मी. पुशेगावच्या यात्रे पण कसं तरी टिकवायचे. सो एवढं घालून सुद्धा थंडी एवढी जास्त आहे ना की म्हणजे अजून एवढी तरी नाही, परंतु माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर असं डोक्यागत काळ 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 असं दुरागत पसरलंय, पण एवढं नाही अजून. म्हण नाही का, जसे की गेल्या वर्षी मी फील केली किंवा त्याच्या गेल्या वर्षी फील केलेली. पूर्ण दिसायचं बंद होतं, एवढी थंडी अजून तरी नाही आलेली. सो थंडी आहे, परंतु एवढी नाही, मोगम आहे की जी काय आपण सहन करू शकतो, टॉलरेट करू शकतो. तो जास्त काय वेळ लावत नाही. तर मी निघतो, मला तिथं पोहोचायचे 8 वाजायचे आतमध्ये. सो भेटूया आपण डायरेक्ट कॉलेजवर. प्रज्वल आठ झालं की जागेवर सोडायचं. माहित नाही का, पण शुक्रवारच्या दिवसापासूनच आणि रात्रीपासूनच मला असं सारखं सारखं जाणवत होतं, सारखं सारखं आठवण येत होतं की उद्या शनिवार आहे, उद्या शनिवार आहे, शनिवार आहे, शनिवार आहे, एवढं डोक्यात चालू होतं माझ्या. परंतु शनिवार आहे आणि शनिदेवांच्या मंदिरामध्ये पाया पडायला जात नाही असं कदाचितच होतं की नाही का माझ्याकडून चुकून राहतं. नाहीतर मी जर शनिवारी बऱ्यापैकी वेळा, जेव्हापासून मला कळालं की इथं शनिदेवांचं मंदिर आहे कोरेगावमध्ये ST स्टँडच्या बाजूला, जर तुम्ही आझाद चौकातून जर गेला ST स्टँडच्या साईडला तर तिथे एक छोटंसं मंदिर आहे. तिथे तुम्हाला बजरंगबलीचे दर्शन, राम लक्ष्मण सीता यांचे दर्शन, बाप्पांचे दर्शन, महादेवांचे दर्शन आणि शनिदेवांचे दर्शन ॲट अ टाइम सगळे, आणि ग्रह जेवढे आहेत आपल्या आयुष्यातले त्या ग्रहमानांचं सुद्धा सगळं तिथं दर्शन होतं. सो माझ्या असं मनात होतं की नाही का आज घ्यायचं दर्शन. मग दुपारी आलो कॉलेजवरनं, जाता जाता तिथं मला दर्शन घ्यावं. आणि एक गोष्ट माझ्या डोक्यात अचानकपणे नव्हती आली, परंतु मनाचपासून वाटत होतं की आज काही ना काहीतरी आपण फुलाची पाकळी प्रसाद द्यावा. म्हणून आम्ही 1 डझन केळी घेतली. यशला म्हणलं की तुझ्या हाताने देवाच्या चरणी ठेव आणि पुन्हा तिथं प्रसाद म्हणून तुझ्या हाताने दे. सो यशनं पण पाया वगैरे पडला, देवाच्या चरणी ठेवली आणि तिथून पुढं प्रसादासाठी तिथे केळी दिली. त्याच्यानंतर आम्ही दोघांना एकदम मस्तपैकी आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं. दोघांनीही घेतलं दर्शन, पाया वगैरे पडलो, हनुमान चालीसा वगैरे वाचली आणि व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथून आम्ही घराकडे निघालो. गाईस, तुम्ही म्हणाला आल्या पाण्याच्या बादलीत काय करतंय, पाणी बिनी ठेवून काय करतो. तर विषय असा आहे, जॅकेट मळलं इतकं खंडीच्या पिंडी की तुम्हाला सांगू शकत नाही. आमची मोंबडा गेली पुशेगावला आणि मला पुन्हा सोमवारला लागणार. सो उद्याचा दिवस आणि एक दिवस गायब आहे आणि ऊन पण नाही एवढं. सो मला आता हे आत्ता भिजवावंच लागेल. नुसतं पाण्यातनं जरी काढलं ना तर ह्याचा किती बेकार आहे तुम्हाला दाखवतो.
किती मळ निघते, सगळा पोपटच आहे रस्त्याला. बघितलं, नुसतं पाण्यातनं काढलंय. साबणाच्याला चांगलं होतं. असं करायचं, असं करायचं, असं करायचं, फुगा करायचा आणि सोडायचा हवेत. असं कोणी कोणी केलंय सांगा मला. धुवून घेतो. बुड द्यायसाठी वापर करतो मी. गाईज मला आज एक कळालं, काय एवढी वयानं झाली तरी पण तिला तेवढं मोठं ते जे आत्ता जे जॅकेट धुत होतो मी स्वेटशर्ट गत, ते मला उचलणं झालंय, मला पिळणं झालंय. परंतु आईचं एवढं वय होऊन सुद्धा आईने एवढ्या व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी केल्या ना, किंवा ती कधीही म्हणत नाही की एवढं जड आहे तेवढं जड आहे. सो हॅट्स ऑफ यू आई. ती आणि एवढा तरुण असून पण मला ते जॅकेट सहन होत नव्हतं, नाही का, असं पिळताना, आवरताना, आपटताना, उचलून धुताना. पण तू कोणतीही तक्रार न करता सगळं करत असतेस रोज, आणि आपण म्हणतो की आई कुठं काय करते. सो असं कधीच करू नका. नॉर्मल गोष्टीतनं मला सगळं जाणवतंय. बाकीच्या गोष्टी तर लय मोठ्या आहेत त्या आईच्या सॅक्रिफाईस. परंतु मी ह्या रोजच्या डेली वर्कमध्ये आई आज फक्त पुशेवाला गेली आणि पुन्हा मला जॅकेट लागणार आहे म्हणून मी म्हटलं फक्त धुवून टाकावं. तर एवढं बेकार ते अक्षरशः घाम फोडला, एवढं ते जाड जॅकेट आहे. आणि आईचा हात फ्रॅक्चर असून सुद्धा आई सगळं करते ना, सो मानलं पाहिजे तिला. हे दोनच जॅकेट धुतलेत बरं का मी, आणि हे रुमाल आणि टोपी एवढंच धुतलंय. मला लिटरली घाम आलाय. आई कसं करत असेल काय काय माहिती. घेतली रे, घेतली. नकटुल दिसतंय. 1400 रुपये सांगितलं. 1400 रुपये ना. हे आता टिकली कधी लावायची आपल्याला परवानगी? परवा दिवशी. गाईज माझ्या पपडीनं घेतली मुंबडीला चमकी. खरं तर मी घेणार होतो, पण शेवटी फादरच्या हातची ती फादरच्या हातच्या आईची असते. पोराला कधीही सर येत नाही बापाच्या हातची. सो त्यांनी दिलेली ह्याची जास्त लय किंमत आहे. तिच्या तोंडावरचा आनंद मला दिसतोय. स्वतः मला विचारत होती भजी कोणा कशी करू. शेवटी म्हणते त्यांना विचारू का, जा विचार पडदेन. हो, मम्मीने आणलेत कांदा भजी करून. चव तर एक नंबर असणार आहे मला माहिती आहे. मी किती पण भजी बनवतो पण माझ्या हाताला आईच्या चव येत नाही. कांदा भजी आणले मम्मीनं, आणि बघूया कशी टेस्ट लागतात. बस आयो, एक नंबर झालेत. नको नको, तुझं प्रेम लय झालंय. गायज मस्त पैकी शिकरण, भजी, चपाती, भात तेवढा खायचा राहिला. आज शनिवार होता, शाकाहारी मस्त पैकी स्वयंपाक होता. आणि आमच्या मातोश्री पुशावला गेलेल्या, परंतु त्यांना या मुलाची प्लस नातवाची आणि त्यांच्या राजाची काळजी होती म्हणून माघारी आली. आणि आली माघारी, जेवण व्यवस्थित केलं, आम्हीही जेवण व्यवस्थित केलं. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच होतं. तर भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.